तर बघा फायनली माझा गुगल ॲडसेन्स पिन हा आलेला आहे। मी याच्यावर एक व्हिडिओ बनवला होता, पण बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की याची प्रोसेस काय आहे। तर आज मी प्रोसेस सांगणार आहे की मी कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी केल्या। तर नक्कीच तुम्हीही या गोष्टी करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही असं म्हणत असाल की फक्त हा पिन आहे, पण हा फक्त पिन नाही तर खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट डेटा आहे। याच्यानेच तुमचं जे पेमेंटचं व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे। आणि मग तेव्हाच तुम्हाला काय करायचं आहे, पेमेंटचं व्हेरिफिकेशन झाल्यानंतरच तुम्हाला तुमचं पेमेंट येणार आहे। विदाऊट ॲडसेन्स पिन तुमचं पेमेंट येणार नाही। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ॲडसेन्स पिन हा आपल्याला कधी येतो। तर बघा, ॲडसेन्स पिन येण्यासाठी आपल्याला लागतो 4000 तासाचा वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर किंवा 1000 सबस्क्रायबर आणि 10 मिलियन व्ह्यूज इन 90 डेज या प्रकारे आपल्याला लागत असतं। आणि बघा, यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा जो ॲडसेन्स पिन असतो हा गुगलचा, हा आपल्याला येत असतो USA वरून। म्हणजे याला यायला कमीत कमी 3-4 आठवडे लागत असतात, बरोबर। माझा तर जनरली एका आठवड्यात आला, पण जेव्हा मी त्याचे प्रायव्हसीज वाचल्या, टर्म्स अँड प्रायव्हसीज असतात, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं की हा जो ॲडसेन्स पिन आहे हा 4 आठवड्यांपर्यंत येतो। आणि जर नाही आला तर आपल्याला त्या ठिकाणी 3 ऑप्शन्स दिलेले असतात। तर ते तुम्हाला रिसेंड पिन म्हणून करता येतं। जर तुमचा ॲड्रेस चुकीचा असेल तर मग हा ॲडसेन्स पिन तिथं येत नाही। तर आपण आता बघणार आहोत की ॲडसेन्स पिन हा कुठं टाकायचा, आणि जर हा पिन नाही टाकला तर आपलं काय होईल। म्हणजे बेसिकली तुमचं पेमेंटसुद्धा होल्ड होऊ शकतं। त्याच्यामुळे ॲडसेन्स पिन टाकणं खूप महत्त्वाचं असतं। तुमचं ते एक प्रकारे ॲड्रेस व्हेरीफाय करत असतं, तर त्यासाठी ॲडसेन्स पिन महत्त्वाचा असतो। तर ठीक आहे, आता आपण बघणार आहोत। मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते, त्याच्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका, ठीक आहे। आणि सगळ्यात आधी बघा, तुम्हाला तुमच्या अर्न टॅबवर येऊन जायचं आहे। बघा, या ठिकाणी अर्न टॅबवर आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय युअर ॲड्रेस, तर या ठिकाणी होतं काय, तुम्हाला तुमचं ॲड्रेस जो आहे तो या ठिकाणी व्हेरीफाय करायला लावतात। म्हणजे तुमचा ॲड्रेस व्हेरीफाय झाला त्याच्यानंतर तुमच्या ॲड्रेसवर या ठिकाणी गुगल ॲडसेन्सचा पिन हा येत असतो। तर बघा, व्हेरिफिकेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट, व्हॅलिड डॉक्युमेंट मागत असतात, जसे की पॅन कार्ड वगैरे। आणि मग त्याच्याने आणि तुमचा एक व्हॅलिड फोटो जो मागत असतात, लाईव्ह फोटो, तो आपल्याला त्या ठिकाणी द्यायचा असतो। तर तुम्हाला या ठिकाणी व्ह्यू डिटेल्सवर क्लिक करून घ्यायचं आहे। व्ह्यू डिटेल्सवर क्लिक केल्यानंतर बघा काय करायचं आहे, तुम्हाला त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमची अशी एक विंडो ओपन होणार आहे। बघा, तर या ठिकाणी लिहिलेलं आहे की युअर अर्निंग बॅलन्स आणि रिपोर्ट्स, युअर बॅलन्स इज अपडेटेड वन्स इन मंथ इन ॲडसेन्स फॉर यूट्यूब। तर बघा, या ठिकाणी काय करायचं, हाऊ टू गेट पेडमध्ये आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सी पेमेंट FAQ तिथं क्लिक करून घ्यायचं आहे, बरोबर। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे, तुमचा एक अशी इंटरफेस तुमच्यासमोर ओपन होऊन जाणार। तर या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे, व्हेरीफाय युअर आयडेंटिटी। या ठिकाणी माझी आयडेंटिटी व्हेरिफिकेशन मागितलेलं आहे। आता बघा, मी या ठिकाणी माझं काय काय व्हेरीफाय केलेलं आहे। माझं जे पॅन कार्ड होतं ते मी या ठिकाणी फोटो त्यांनी मागितला होता, तर पॅन कार्डचा फोटो मी दोघं साईडचा दिलेला होता। आणि त्याच्यानंतर माझा एक व्हिडिओ म्हणजे एक फोटो, जो लाईव्ह फोटो होता तो त्या ठिकाणी काढायचा होता। मग या 2 गोष्टी व्हेरीफाय केल्यानंतर तुमची एक आयडेंटिटी स्पेसिफिक व्हेरीफाय होते। आणि तुमच्या ज्या पॅन कार्डवर ॲड्रेस असतो त्याच ॲड्रेसवर तुमचा जो पिन असतो, ॲडसेन्स पिन, तो येत असतो। याच्यानंतर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, नेक्स्ट प्रोसेस ते झाल्यानंतर बघा, ॲड्रेस व्हेरिफिकेशन पिन। तर याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की हाऊ ॲड्रेस व्हेरिफिकेशन वर्क। त्याच्यानंतर बघा, इथं स्टेप्स दिलेल्या आहेत, त्याच्या 4 स्टेप्स आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं पेमेंट ॲड्रेस या ठिकाणी ॲडसेन्समध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमचं व्हेरिफिकेशन थ्रेशोल्ड या ठिकाणी येईल। आणि मग नंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या अकाउंटवर 6 डिजिट नंबर हा तुम्हाला पाठवला जाणार आहे, ॲडसेन्स पिन हा पाठवला जाणार आहे। तर ॲडसेन्स पिन आल्यानंतर तुम्हाला तो एंटर करायचा आहे, ठीक आहे। आता बघा, इथं काय म्हटलेलं आहे, आयडेंटिटी व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एक मेल येईल, इट यूज टेक 3 वीक फॉर युअर पिन मेल टू अराईव्ह। म्हणजे 3 आठवडे तुम्हाला या ठिकाणी लागणार आहेत, असं त्यांचं म्हणणं आहे, बरोबर। नेक्स्ट बघा, या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, स्टेप्स गेटिंग पेड। या ठिकाणी पेड म्हणजे घेण्यासाठी आपल्याला बघा, या ठिकाणी नेक्स्ट पेमेंट टाईमलाईन्स फॉर ॲडसेन्स। आता माझं जे डॉलर होतं ते खूप कमी होते जेव्हा मी अप्लाय केलं तेव्हा, तर त्याच्यामुळे त्याआधी मला फुलफिल करावं लागेल।
नंतरच आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे, पुढची जी डेटा आहे ती द्यावी लागणार आहे. आणि जर तुमचं टॅक्स वगैरे असेल तर तेही तुम्हाला त्या ठिकाणी अपडेट करावं लागणार आहे. ठीक आहे, तर या प्रकारे तुम्हाला या गोष्टी करायच्या आहेत प्रॉपरली. त्याच्यानंतर बघा पेमेंटचं या ठिकाणी तुम्हाला येणार आहे डिटेल युअर अर्निंग पेड मंथली इफ देअर इज. आता जेव्हा तुमचे $100 होतात तेव्हाच तुम्हाला पेमेंट हे येत असतं, बरोबर आहे. पेमेंट आल्यानंतर $100 होण्यासाठी तिथं तुम्हाला त्या ठिकाणी वाट बघायची आहे. बघा ते सेटिंगमध्ये काय करायचं आहे, ॲडसेन्स फॉर यूट्यूब आणि इथं माझं नाव आहे पौर्णिमा योगेश माळी. आता या ठिकाणी तुम्ही म्हणतात, मला नेहमी म्हणतात की तुम्ही सेटिंग सांगतात पण काही फायदा होत नाही. आता मी तुम्हाला ते 3 सेटिंग्स सांगितल्या होत्या जे की YT स्टुडिओ जो आहे तो क्रोम ब्राउझरमध्ये ओपन करून कराव्या लागतात. त्या जर ओपन नसेल तर तुमचं ॲडसेन्सचं अकाउंट लिंक होणार नाही आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं पेमेंट येणार नाही, ना तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ॲडसेन्स पिन येणार नाही. आता या ठिकाणी त्या सेटिंग दिलेल्या आहेत बघा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझा ॲडसेन्स फॉर यूट्यूब इथं दिलेला आहे, तो मी ब्लर केलेला आहे. ठीक आहे, आणि इथंच ट्रान्झॅक्शन म्हटलेलं आहे. तर ट्रान्झॅक्शन काय आहे अजून तर माझ्या याच्यात कुठल्याही प्रकारचं जास्त डॉलर जमा झालेले नाही, म्हणून तिथं ट्रान्झॅक्शन ते फक्त डॉलरमध्ये दाखवत आहेत की $4 असं म्हणून. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला करायचं आहे. त्याच्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी पेमेंट अकाउंट. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल पेमेंटचं अकाउंट म्हणजे अकाउंट नंबर दिसत असेल. त्याच्यानंतर ॲडसेन्स फॉर यूट्यूब, त्याच्यानंतर पेड मंथली, किती मंथली आपल्याला पेड करणार आहेत, पेमेंट प्रोफाईल आणि बघा इथं नेम आलेला आहे आणि व्हेरीफाईड ऑन जुलै 1 म्हणजे 1 जुलैला व्हेरीफाईड झालेला आहे. म्हणजे माझे ॲडसेन्स पिन तेव्हा आला होता तर 1 जुलैला तो व्हेरीफाईड झाला आहे. आणि तिथं माझा ॲड्रेस वगैरे पूर्ण टॅक्स इन्फॉर्मेशन वगैरे या ठिकाणी पूर्णतः दिलेली आहे. ठीक आहे, या प्रकारे तुम्हाला ह्या स्टेप ज्या आहेत त्या करायच्या आहेत. ठीक आहे, आणि या बेसिकली स्टेप्स केल्यानंतर मग तुम्हाला फायनली जे आहे तुमचा ॲडसेन्स पिन तुमच्या पाठवलेल्या ॲड्रेसवर येईल आणि तो पोस्टाने येईल. म्हणजे त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की स्पीड पोस्टने पाठवला जाणार आहे. ठीक आहे, आणि स्पीड पोस्टने पाठवला गेल्या असल्यामुळे तो लवकरात लवकर आपल्याकडे हा येत असतो आणि याचा खूप मोठा फायदा आहे. ठीक आहे, कारण याच्याशिवाय ना तुमचं पेमेंट येऊ शकतं, तुमचं पेमेंट होल्डसुद्धा होऊ शकतं. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला पेमेंट येणं महत्त्वाचं आहे. आशा करते की हेल्पफुल वाटला असेल व्हिडिओ, हेल्पफुल वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, हाईप द्यायला विसरू नका.